श्री स्वामी समर्थ। जिवती ही लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. म्हणजे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीचं पूजनाचं हे व्रत केलं जातं. जिवती या व्रताची देवता आहे. जिवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी एक देवता मानली जाते. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचं चित्र काढावं, नाहीतर जिवतीचं छापील चित्र आणून त्याची पूजा करावी. शुक्रवारी घरातील सर्व लहान मुलांचं औक्षण करावं. जिवती आईला त्यांचं रक्षण कर अशी मनोभावे प्रार्थना करावी. श्रावणी शुक्रवार व जिवती पूजन हे अनेक घराण्यांचं कुलधर्म आणि कुलाचार पण आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आराधना करून सवाष्णींना पुरणाचं भोजन घालावं. हळद, कुंकू, पानं, फुलं, सुपारी, दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करावा. श्रावणातल्या 4 शुक्रवारी जिवतीची पूजा करायची आहे. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून जिवती मातेची आरती करायची आहे. ही पूजा आपल्या संततीच्या रक्षणासाठी, संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी केली जाते. जिवतीचा पूजाविधी. जिवतीचं चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो वार म्हणजे जसं मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार जो वार येईल त्या दिवशी देवाऱ्याच्या भिंतीला लावायचं आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आणि जिवतीची अशी पूजा करायची आहे. फुले, आघाडा, दुर्वा ह्यांची एकत्र केलेली माळ घालायची आहे. कुंकू लावलेला 21 मण्यांचा कापसाचा चौसर देवीला घालायचा आहे. गंध, हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत. जिवती मातेची आरती करायची आहे. विड्याच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेसह गुळाचा आणि चणे फुटाण्यांचा आपल्याला जिवती मातेला नैवेद्य दाखवायचा आहे. महानैवेद्यामध्ये आपल्याला वरण, भात, तूप, लिंबू, चटणी, कोशिंबीर, वाटली डाळ, आमटी, फळभाजी, पातळ भाजी, पुरण, खीर, कढी, तळण असा बेत करायचा आहे. जिवतीची पूजा आरती झाल्यानंतर घरातील लहान मुलांना आपल्याला पाटावर बसवून त्यांना ओवाळायचं आहे, त्यांना औक्षण करायचं आहे. कुंकू लावून त्यांना चणे, गूळ, फुटाण्याचं व आरतीचं वाण द्यायचं आहे. आरत्या म्हणजे काय तर कणकेमध्ये गूळ आणि तुपाचं मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या त्या त्यांना आपल्याला वाण म्हणून द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मुलांच्या कल्याणासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी जिवती मातेकडे प्रार्थना करायची आहे. जर एखाद्याचं मूल परगावी असेल तर त्यांनी 4 दिशेला औक्षण करायचं आहे आणि 4 दिशेला अक्षता टाकायच्या आहेत. त्यामुळं काय होईल, परगावी असलेल्या मुलाचं औक्षण केल्यासारखं होईल. देवापुढे रांगोळी काढून नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर सवाष्णीच्या ताटाभोवती पण आपल्याला रांगोळी काढायची आहे. ती जेवायला बसण्यापूर्वी ताटापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवून नमस्कार करायचा आहे. सवाष्णीचं जेवण झाल्यावर सवाष्णीची आपल्याला खणा नारळानं ओटी भरायची आहे. अशा प्रकारे आपल्याला जिवतीचे पूजन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला जिवतीची कथा वाचायची आहे. धन्यवाद.